मेघनाथ ही जोडी आपण आरके मोरवा या टीमची पाहत आहोत. पहिला चेंडू फ्लिकचा फटका वेळेस ऑन साइडला चेंडू हवेत. गणेश पाटील यांच्याकडून होत आहे चुकी. कालपासून जर आपण गणेशच्या त्या क्षेत्ररक्षणाकडे लक्ष दिलं रणजित, तर कालपासून कदाचित मला वाटतं कॅच ड्रॉप होता त्यांच्याकडून. आणि ते मात्र एक संधी होती. मंगेश पाटील सारखा खेळाडू तुम्हाला डगआउट मध्ये पाठवता आला असता. मात्र एक जीवनदान. शनिवारचा दिवस, हनुमंत रायांचा दिवस. नवघर संघाने एक जबाबदारी घेतली आहे किचनची. ती तुम्ही ती घ्या. काल तुम्ही जे म्हटलंय की आम्ही ही वस्तू करणार आहोत किचन मध्ये, ती वस्तू नवघर संघाने करायची आहे. आणि ते लोक कांदे वगैरे कापण्याचं काम करतायत. कांदारपाड्याचे देखील काही खेळाडू आहेत, पांजूचे खेळाडू आहेत, मुर्द्याचे खेळाडू आहेत. धाव संख्या झाले 3. किशोर पाटील, आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय का? तुम्हाला प्रत्येक कॅच साठी तुम्ही ज्या क्वार्टरवर बोट ठेवाल ती क्वार्टर तुम्हाला मिळेल. ऑफसाईडला पंच केलाय. चेंडू हवे त्यावेळी चुकी मुळीच होणार नाहीये. A1 सारखा खेळाडू त्या ठिकाणी आहे. परतावा लागेल. महत्वपूर्ण विकेट. मिस्टर मेघनाथ मात्रे परतीच्या मार्गी आउट. किशोर पाटील, प्रत्येक कॅच साठी तुम्हाला 500 रुपये आहेत कैलास मात्रे यांच्याकडून. आणि एक क्वार्टर, ज्या क्वार्टरवर तुम्ही बोट ठेवाल ती क्वार्टर तुमची असेल एक कॅशवर. शाखा प्रमुख पद ज्यापासून राज पाटील यांना मिळाले त्यापासून मला वाटते पॅकेज वाढले. कैलास सर, राज पाटील यांचं पॅकेज वाढलंय. नरेश मात्रे न्यू बॅटर, टीम कॅप्टन. 2 चेंडू 2 कॅच, दोनदा संधी निर्माण केली होती. मात्र मंगेश पाटील यांचा कॅच ड्रॉप झाला आणि मेघनाथ मात्रे यांचा तो कॅच पकडला. लेजेंडरी खेळाडू आहेत. A1 खूप मोठं नाव आहे. पूर्वीचं क्रिकेट कोणीही विसरू शकणार नाही या खेळाडूंचं. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका फसतोय. मागे आहे टीम कॅप्टन. कॅप्टनना पकडला. कॅप्टनचा कॅच. नरेश मात्रे देखील परतीच्या मार्गी आउट. नरेश मात्रे टीम कॅप्टन आहेत आरकेचे. आणि हा कॅच पकडला एक्सर बीच्या टीम कॅप्टन नितेश किनी यांना पकडला तो कॅच. धावा 3 आणि 3 या धावसंख्येवर 2 बळी टिपले आहेत गोलंदाज धर्मेंद्र यानं. A1 चा कॅच, काय कॅच कॅरी केला A1 न. त्यानंतर मात्र हा दुसरा झेल आपण पाहिला, नितेशनं पकडला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय चेतन. ऑन हॅट्रिकर बॉलर्स. धर्मेंद्र आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअर मधील पहिली हॅट्रिक पूर्ण करेल का? आतापर्यंत एकही हॅट्रिक नाहीये या गोलंदाजाच्या खात्यावर. कदाचित या दमनच्या स्पर्धेमध्ये ती हॅट्रिक पूर्ण होईल का? चेतन स्ट्राइक एंडवर. ऑन द राईस खेळला गेला. चेंडू एक्स्ट्रा कव्हर डीपला निघून जातो. A1 त्या ठिकाणी आहे. 2 धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी. स्ट्राइक एंडला थ्रो, स्ट्राइक एंडला थ्रो. का थांबला गेला मध्ये चेतन? इथे जर चेतन कदाचित थांबला गेला नसता तर कदाचित ती धाव होऊ शकली असती. डबलचा कॉल होता, मात्र मध्येच कुठेतरी चेतन थांबला गेला. धाव घ्यायची आहे की नाही हा विचार जो केला गेला मध्ये थांबून काही मिली सेकंद, आणि या काही मिली सेकंदांना मात्र त्या विकेटला कारणीभूत ठरलं गेलं. रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट. तिसरा धक्का. टीम हॅट्रिक तर पूर्ण झाली आहे, ती म्हणजे एक्सर बी या टीमची. धावा झाल्या त्या म्हणजे 4 आणि 4 या धावसंख्येवर 3 फलंदाज बाद आरके मोरवा. काय घडते मैदानाच्या आतमध्ये?
मी म्हटलंय की सकाळच्या सत्रामध्ये हवा जी असते ही डावखुऱ्याचा खेळाडू आहे त्या डावखुऱ्याच्या खेळाडूसाठी हे सकाळचं वातावरण या ठिकाणी खूप लाभदायक असतं, बेनिफिट असतं डावखुऱ्याच्या खेळाडूला. मला असं वाटलं होतं तर कदाचित प्रशांत म्हात्रे यांचा वापर आर के मोरवा संघ लवकर करेल, मात्र प्रशांत थोडंसं ना उशिरा काढलं होतं. डावखुऱ्याचे खास करून ते खेळाडू आहेत. आता मात्र सर्वस्व मदार असेल ह्या जोडीवर आर के मोरवा या टीमच्या स्कोरबोर्डची. प्लेसमेंट 3 लागोपाठ विकेट पडल्यानंतर थोडंसं दडपण वाढलं असेल या ठिकाणी. काय पहिले षटक आणि फक्त 4 धावा आणि 3 विकेट स्थिती आपण पाहिली आर के मोरवा या टीमची. इथून मात्र या एड्याने उर्वरित 18 चेंडूमध्ये 40च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न आर के मोरवा या टीमचा नक्कीच असेल. सध्याच्या घडीला मात्र या मैदानावर एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे किशोर पाटील, ज्यांच्यावर मोठ्या प्रमाणात बक्षिसं लावली गेली आहेत. जितेंद्र नाईक या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांच्या माध्यमातून तब्बल 5 वर्ष प्रत्येक स्पर्धांसाठी विनामूल्य स्कोर बुक दिले जात आहेत. ते म्हणतात की स्कोरसाठी तुम्हाला गरज लागली तर मला सांगा, मी स्कोरिंग करण्यासाठी येईल. धन्यवाद नाईक साहेब, थँक्यू. प्रशांत म्हात्रे आणि गणेश म्हात्रे गोलंदाज आपण पाहतोय. ऑन साइडला चेंडू हवेच्या जोतात निघून गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. मी म्हटलं की डावखुऱ्याच्या खेळाडूसाठी हे मैदान खूप लाभदायक आहे. सकाळच्या वेळेमध्ये, दुपारनंतर हवा चेंज होते, मात्र या सकाळच्या वेळेमध्ये डावखुऱ्याच्या खेळाडूचा वापर करा. पंकज नॉन स्ट्राईक एंडवर उभा राहिला, मी तर म्हणे त्या कारणास्तव गोरदेव संघ पराभूत झाला. पंकजला स्ट्राईक कदाचित दिले असते, गोरदेव संघ विजयी होऊ शकला असता. या ठिकाणी प्रशांत येतोय आणि प्रशांत देखील एक षटकार मारला, तो देखील डावखुऱ्याचा खेळाडू आहे. धावा 11. फील्ड लावण्यासाठी जास्त वेळ वाया घालवू नका, इतकंच आमच्याकडून एक नम्र विनंती असेल. चला चला चला, प्लीज प्लीज कारभारी साहेब विनंती करतोय, कारण दुसरी स्पर्धा आपल्याला खेळवायची आहे, जरा सहकार्य करा. बॅटची एज, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. मात्र हा शॉर्ट बॉल होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा लागली गेली. एक धाव इथे मिळेल. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 12. आर के मोरवा या टीम मध्ये देखील काही खेळाडू वाढलेले आहेत. भगवंतदा कुमार देखील आज आलाय, म्हणजे आता काही खेळाडू नक्कीच इन होतील. रविवारचं एन्जॉय करायचं आहे, त्यासाठी शनिवारी या ठिकाणी दाखल झाले आहेत. 2 दिवस एन्जॉय करायचं आहे. दादा चला यार, लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आहे, तुम्ही ऑटोमॅटिकली लगेच फिरायला हवं. कोणाला कुठे यायचं आहे ते, बॅट्समॅन जायच्या अगोदर तुम्ही फिरायला हवं तिकडे. तर तुम्ही वेळेवर फिरलात तर फिल्डिंग लावण्याची गरज पडणार नाहीये. तुम्हाला ती कल्पना असायला हवी की डावखुऱ्याचा खेळाडू कोण आहे आणि उजव्याचा खेळाडू कोण आहे. मिस्टर स्टोक आहे, फटका पसतो रणजित चेंडूच्या खाली, चुकी मुळीच होणार नाहीये. आणखीन एक धक्का आर के मोरवा या टीमला. या ठिकाणी मंगेश पाटील देखील बाद होत आहेत. मी तर म्हणेल, एक माझं मत आहे कैलास सर, इथे मंगेशनं कुठेतरी डिफेन्स केला, चेंडू खालून खेळला असता. स्ट्राईक जर प्रशांत म्हात्रे यांच्याकडे दिली गेली असती तर कदाचित या धावा देखील वाढू शकल्या असत्या आणि विकेट देखील आपली नक्कीच वाचू शकली असती, कारण हवेच्या अगेन्स्ट तुम्ही खेळतायत आणि इथे मात्र हवेच्या अगेन्स्ट सकाळी एकही फटका आपण पाहिला नाहीये. मोह खूप खरोखर मोह, भगवंतांना म्हटलं की मोह आहे मोठ्या फटका खेळण्याचा. कारण पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर ऑन साईडला फटके आले नाही. प्रफुल्ल सारख्याचा खेळाडूचा तो कॅच हे विसरता कामा नाहीये आणि लेफ्ट हँड बॅटरला चेंडू इझिली क्लिअर होतोय. धावा झालेल्या आहेत त्या 12. कुमार ज्याने मुर्द्याचं मैदान गाजवलं तो खेळाडू या ठिकाणी आपण पाहत आहोत.
अफलातून कामगिरी केली होती मुर्द्याच्या मैदानावर. बेस्ट बॉलर हा किताब मात्र या खेळाडूला दिला गेला होता मागच्या वीकच्या स्पर्धेमधले कुमार यांना. चांगला चेंडू आहे, डेडॉन स्पॉटचा चेंडू, यॉर्कर डिलिव्हरी हाताळली गेली होती. गणेश मात्रे पाटील स्टेडियम, ज्या स्टेडियमवर आपण मला वाटते स्पर्धा खेळली होती एक्सर बीची, आता कदाचित म्हणतात स्टेडियम ते नाही आहे ना शशी, आता मला टर्फसाठी दिले आणि आणि हॉल बनवला मला वाटते. येस, बँक्वेट. आपण पुलचा फटका, किशोर 500 रुपयाचा कॅच, 500 रुपयाचा कॅच आणि एक क्वार्टर किशोर पाटील यांच्या खात्यात. टाळ्या देऊ नका, हिस्सा मिळणार नाहीये. किशोर टाळी कोणी देऊ नका, हिस्सा मिळणार नाहीये. धावा झाल्या त्या 12. किशोर भाऊ जीएसटी कापून मिळतील. राज पाटील वॅट 69, राज पाटील वॅट 69 आणून ठेवा. चालेल ना किशोर पाटील, वॅट 69. किशोर पाटीलने कॅच पकडला कैलास सर, असं वाटलं की अख्खा जग जिंकला. धावा झाल्या त्या 12. मोठे फटके खेळण्याचा नाद डावखुऱ्याचा खेळाडू मात्र त्या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडवर. काय गणित सुरू आहे आर के मोरवा या टीमचं. आणि खरोखरच मला वाटते काल रात्री जास्त एन्जॉय केलं नाही एक्सर बी टीमनं, असं मला तरी वाटते. कदाचित कैलास पात्रेने की कोणी दम दिलाय, उत्तम भाऊनी कदाचित दम दिला असेल की पुढची मॅच तुम्हाला अजून जिंकायची आहे, त्याच्यामुळे फ्रेश आहेत एक्सर बीचे सर्व खेळाडू. शॉर्ट बॉल 8व्या बॅटने खेळायचं होतं. प्रशांत आहे, जबाबदारी खूप मोठी आहे प्रशांत यांच्यावर. थोडस एसटीच्या वरून हा चेंडू निघून गेला. धावा झाल्या त्या 12. आउटसाइड लेग स्टंप. पंच वळतायत महेंद्र शिंदे सर. वाईटचा इशारा येतोय. एक धाव. धावा झालेल्या आहेत त्या 13. पाच विकेट आतापर्यंत आर के मोरवा या टीमच्या पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे म्हटलं ना की कुठेतरी जबाबदारी घ्यावी लागेल आणि ती जबाबदारी प्रशांतला घ्यावी लागेल. शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला पुलचा फटका. A1 न प्रयत्न केला होता मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. धन्यवाद धनजी माची, चेंडू आणून देण्याचं काम त्या ठिकाणी करतोय. राईट टीमचा खेळाडू आहे, मनापासून आभार. धावा झाल्या आहेत त्या 17. मी म्हटलं की डावखुऱ्याचा खेळाडू आहे, त्या खेळाडूला चान्सेस द्यायला हवेत आणि जर त्याला जास्तीत जास्त चान्सेस मैदानाच्या आतमध्ये दिले गेले तर कदाचित थोडासा मोठं टार्गेट येऊ शकेल. 17 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, तिसरं सुरू आहे. आणखी एक मोठा फटका डीपला प्रोडक्शनला. गणेश पाटील एक गणेश मात्र आहेत, माफ करा. एकदा चुकी घडली होती, दुसऱ्यांदा चुकी होणार नाहीये. यावेळेस महत्वपूर्ण विकेट. मिस्टर प्रशांत परततोय डग आउट रिजन मध्ये. आउट. धावा झाल्या 17 आणि 17 या आकड्यावर आलाय खतरा. जे क्षेत्र निवडलं प्रशांत मात्रेनं ते सर्वात लॉंगेस्ट क्षेत्र होतं, सर्वात मोठी ती सीमा लाईन होती. लक्षात ठेवा, जवळपास 60 ते 65 यार्डची ती सीमा लाईन असेल, त्याच्यामुळे तो फटका क्लिअर करता आला नाहीये. मात्र या एक कॅचनं कदाचित गणेश मात्रे यांना कॉन्फिडन्स आला असेल. 2 चुकी घडली होती आणि हा कॅच मात्र गणेशसाठी खूप महत्वपूर्ण असेल. न्यू बॅटर हरेश येतोय. धावा झालेल्या आहेत 17. 6 गडी बाद. शॉर्ट बॉल ऑफ साइडला कट करतोय ज्ञानेश्वर पाटील. चेंडूला फील्ड करतात पॉइंट रिझन मध्ये. एक धाव. धाव संख्या झाली 18. M2 केक शॉपचे प्रोप्रायटर आहेत अनिल पाटील. खेळपट्टीवर स्ट्राइक एंडला.
फुल ऑफ लाईन ऑन ड्राईव्ह केलं गेलं. शशी पाटील वेगाने येत आहेत. थोडंसं फंबल झालं, मिसफील्ड झाली त्या ठिकाणी आणि या मिसफील्डचा फायदा मात्र मैदानाच्या आतमध्ये उचलला गेला. 2 धावा इथे पळून काढल्या गेल्या. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 20. चला जुचंद्र टीम कॅप्टन आणि मालजीपाडा टीम कॅप्टन, जुचंद्र टीम कॅप्टन आणि मालजीपाडा टीम कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. मालजीपाडा टीम कॅप्टन इथे आलेत. क्या बात आहे, स्वीपचा फटका आहे, चांगला फटका आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये गणेश मात्र चेंडूला फील्ड करताय. स्ट्राईक एंडला थ्रो, तो देखील व्यवस्थित येत नाहीये. 2 धावा, धावा संख्या 22. जुचंद्रचे कॅप्टन अजून आले नाही. असं बोल ना सर, सर असं बोल गेल बघा तो. जुचंद्रचे कॅप्टन ऑन दी वे आहेत, अजून रूम मधून निघाले नाहीत. जितू शिरा आणि चहा आहे, ज्या कोणाला हवा असेल तर या, नाश्ता करा. थांबा, एक ओव्हर बाकी आहे अजून. गणनीला कारभारी गणेश कारभारी, मॅन फ्रॉम सपाळे वाह्या एक्सर बी. धावा झाल्यात त्या 22. ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. 40+ क्रिकेट मोठ्या प्रमाणात सफाळा, पालघर, वैतरणा या परिसरामध्ये देखील खेळलं जातं. मात्र त्या ठिकाणी व्यावसायिक क्रिकेट जास्त खेळलं जातं. म्हणजे 40+ प्रत्येक स्पर्धेमध्ये हाफ असतो. तिथे डीप लॉंग लेगला बाउंड्री जवळ फिल्डर आहे, एकच धाव मिळेल. मात्र ती 40+ ची स्पर्धा तुम्हाला जर सफाळा, वैतरणा या ठिकाणी खेळायची असेल तर तुम्हाला प्रवेशिका द्यावी लागते त्या ठिकाणी. नॉन स्ट्राईक एंडला तो 2 धावा ठिकाणी कंप्लीट. 3000, 4000, 5000 अशी प्रवेशिका असते त्या ठिकाणी 40+ क्रिकेट खेळायचं असेल प्रत्येक स्पर्धेमध्ये. आणि तिथे एक कौतुक करेल मी तिथे, कारण प्रत्येक स्पर्धा ज्या असू द्या, लाखाच्या असू द्या किंवा 2 लाखाच्या असू द्या, 40+ क्रिकेटपटूंना त्या स्पर्धेमध्ये मात्र ती संधी दिली जाते. धावा 25. त्यानंतर बघून दादा आणखीन एक मंडळ या ठिकाणी दमणला दाखल झाले. भिवंडीचं मंडळ आहे. तब्बल 54 संघ आहेत त्या मंडळामध्ये. भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ आणि टोटल 5 मैदानं त्यांनी बुक केले आहेत. बघून दादा चांगला फटका आहे. किशोर पाटीलने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो, पुन्हा एकदा मोजावे लागतील 2 धावा. धावा झाल्यात त्या 27. 54 संघ आहेत, गुरुवारपासून या ठिकाणी आले आहेत. 5 मैदान त्यांनी बुक केले आहेत. आणि तब्बल कालच्या दिवसामध्ये कैलास सर 40 संघ खेळलेत. कालच्या दिवसामध्ये 40 संघ खेळलेत. मोठा फटका आहे, क्या बात आहे. बॅटच्या रनर मध्ये चेंडू आला होता आणि त्या चेंडूला सरळ फेकून दिलं आमच्या कंपनी गेटच्या बाहेर. सगळ्यात मोठी 6 मिळत सरळ. आतापर्यंत त्या दिशेनं कुठलाही चेंडू गेला नव्हता कंपनीच्या आतमध्ये, मात्र हरेशनं तो चेंडू घालवलाय. धावा 33. क्या बात आहे हरेश, वेल डन. काय फटका खेळला गेला, ऊर्जा निर्माण झाली आहे. धावा कुठेतरी थांबल्या होत्या, मंदावल्या होत्या. आर के मोरवा या टीमच्या धावा संख्येला मात्र या ठिकाणी वेग आलाय. शॉर्ट बॉल आहे आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. तो पतंग आलाय बघा, त्याचा मांजा नाही ना मैदानाच्या आतमध्ये बघा. चेंडू अजूनही शिल्लक आहे 1. धावा संख्या झाली 33. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. पहिले षटक आपण जर पाहिलं, धर्मेंद्र यांचं 2 विकेट, धावा धर्मेंद्रने खर्च केले 4. दुसरं षटक आपण पाहिलं गणेश मात्रे यांचं 8 धावा खर्च करून गणेशने देखील 2 विकेट प्राप्त केल्या. नितेशनं नंबर 3चं षटक हाताळलं, 10 धावा नितेशनं खर्च केल्या. आणि 4थं षटक गणनीला कारभारी. आतापर्यंत मला वाटते 10 धावा गणनीला कारभारी एक खर्च करतायत. चला चला विक्रम, थोडीशी घाई करा.
बॅट्समन देखील पटापट यायचं आहे. दादा ओ चांगला चेंडू होता आणि तो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. धावा झाल्यात फलकावर आर के मोरवा या टीमच्या 33 धावा आणि 34 धावा विजयासाठी एक्सर बी या टीमला. चला वळूया आपण नाणेफेकीच्या दिशेला. निर्णय लगेच द्यायचा आहे. टॉस जिंकल्याकडे लगेच निर्णय. थांब 2 मिनिटात 3 मिनिटात सांगू नका किंवा सांगतो असं देखील सांगू नका. चौतीस धावा विजयासाठी नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. भगवान पाटील मंडळाचे सचिव यांच्या शुभ हस्ते हेड येतोय. मला वाटतं मालजीपडा संघ कोण जिंकलं? जुचंद्र संघ नाणेफेकी जितो. निर्णय काय सांगतो. बॉलिंग शतरक्षण. नंतर मला वाटतं जुचंद्रला जाईल तो निर्णय विचारून येईल असं वाटलं तुम्हाला? मुझे चढ़ गया भगवान. मात्र आपल्याकडे वेळ नसेल तर काय कराल? चला बॅटर येऊ द्या. बॅट्समॅन येऊ द्या. एक्सर बी फिल्डिंग लागले आहे. बॅट्समॅन येऊ द्या. कैलास सर आपल्याकडे पर्याय नाहीये. ओव्हर कमी करू. या स्पर्धेसाठी आम्हाला ज्या व्यक्तींनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्व व्यक्तींचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं या स्पर्धेसाठी पारितोषिक प्रथम स्पर्धा जी आपली सुरू आहे त्या स्पर्धेसाठी पारितोषिक भूषण देवराम भोईर नगरसेवक ठाणे मनपा प्रथम आणि द्वितीय पारितोषिक हे भूषणजी भोईर साहेब यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपल्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कमलेशजी अनंत म्हात्रे यांच्याकडून स्पर्धा क्रमांक 2 यासाठी मात्र प्रथम पारितोषिक हे देण्यात आलेलं आहे. स्पर्धा क्रमांक 2 द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिलिंद कमळाकर भगत समाजसेवक दैसर टीम कॅप्टन. त्यानंतर विश्वाजी मुकादम यांच्याकडून तृतीय क्रमांकाची स्पर्धा क्रमांक 2 यांची 2 ट्रॉफ्या तसेच या दोन्ही स्पर्धांसाठी फलंदाज गोलंदाज आणि मालिकावीर ही पारितोषिके देण्यात आलेली आहेत. त्यानंतर स्पर्धेसाठी लागणारे संपूर्ण चेंडू जे आहेत ते भगवान पाटील यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. श्री तानाजी पाटील यांच्याकडून मसाळा आहे. जगदीशजी घरत मंडळाचे सहखजिनदार 5,000 रुपये. शशिकांत वर्तक पेनकरपडा यांच्याकडून 5,000 रुपये. या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. चला स्ट्राईक एंडला आपण गणनीला कारभारी या खेळाडूला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला सिक्सर किंग शशी पाटील या खेळाडूला आपण पाहत आहोत. गोलंदाजी पॉइंटवर
M2 केक शॉपचे प्रोप्रायटर मिस्टर अनिल पाटील. नाश्ता सुरू आहे. एका व्यक्तीनं माझ्या कानावर न्यूज आली. कैलास सर, पूजा म्हणून 4 डिश त्यांनी खाल्या. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. एक धाव नाही. लाईव्हला मी आवाज म्यूट केला होता. लाईव्हला तो आवाज ऐकायला गेला नसेल. गजा टेन्शन घेऊ नको तू. धावा झालेत त्या एक. हे जॉली बॉयचे पण खेळाडू आलेत. जॉली बॉयचे खेळाडू आलेत. शशी पाटील. टार्गेट मी म्हणेल इतकंही मोठंही नाहीये आणि इतकं छोटं देखील नाहीये. ही मॅच बनू शकेल. ज्याप्रमाणे राईस संघानं ऑफसाईडला चेंडूला पंच केलंय. विक्रम इथे काही चुकी नाहीये. फिल्डरची काही चुकी त्या ठिकाणी नाहीये. कदाचित त्या मैदानाच्या आतमध्ये दगड असू शकेल. त्याच्यामुळे चेंडू तो दगडावर पडल्यानंतर मात्र चेंडूनं दिशा बदलली त्या ठिकाणी. हा चौकार 4 धावा झाले त्या 5. किशोर म्हात्रे साहेबांना तुम्ही पाहू शकाल अरबी कंट्रीतून थेट मात्र दमन इथे आलेत. ऑफसाईडला पुन्हा एकदा चांगला फटका. विक्रम वेगाने चेंडूवर येतोय. एकदा पूर्ण डबलचा कॉल. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. 2 धावा. आर के मोरवा या हंगामामधील 2 स्पर्धांमध्ये ग्रँड फिनाले पर्यंत हा संघ पोहोचला होता. 2 उपविजेता पद ही या संघाच्या खात्यावर आहेत. स्पर्धा आपल्या पूर्ण झाल्या त्या फक्त आणि फक्त 4. डाऊन द ग्राउंड मिड विकेट क्षेत्रामध्ये कुमार अगदी गेट ऑफ इंडियाच्या खालून चेंडू फरार. चेंडू 4 धावांसाठी चौकार. कुमार आज आलाय. त्याच्यामुळे मी असं म्हणू शकणार नाही काल कुमारचं जागरण झालंय, हँगओव्हर आहे, तर तो आज आलाय. मात्र ही सर्वात मोठी चुकी. धावा 11. मंगेश काय खजूरचा काय आयटम मिळाला का तुला काल रात्री? काय आडव्या बॅटना पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये मेघनाथ मात्र चेंडूवर येत आहेत. डबलचा कॉल. स्ट्राइक एंडला थ्रो. नरेश मात्र यष्टीच्या मागे आहेत. त्याच्यामुळे चुकी मुळीच होणार नाहीये. ही धोकादायक धाव मी म्हणून घेतली गेली शशी पाटीलनं. एक मोठा खेळाडू त्या ठिकाणी बाद होतोय. पहिला धक्का एक सर बी या टीमला. चेंडू हातामध्ये आहे आणि चेंडू कुणाच्या हातामध्ये आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. काही संघांमध्ये असे खेळाडू आहेत मनोज, त्यांचा थ्रो जो असतो ॲक्युरेट असतो, परफेक्ट थ्रो असतो त्यांचा. त्याच्यामधलं मी मेघनाथचं नाव घेईल, मंगेशचं नाव घेईल, ज्यांचा ॲक्युरेट थ्रो असतोय अगदी स्टंपवर. आणि यष्टीच्या मागे नरेश मात्रे आहेत. चुकी शक्यतो कधी कधी होते त्याच्याकडून. चुकीचा चान्सेस कमी असतात, म्हणजे 1 ते 2% चुकी म्हणू शकेल मी. आणि काय थ्रो मेघनाथचा ॲक्युरेट थ्रो अगदी स्टंपवर. आणि ही विकेट. शशी पाटील बाद होत आहेत. आणखीन एक लेजेंडरी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. A1 धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 12. A1 पाटील. हे लेजेंडरी खेळाडू लक्षात ठेवा. पूर्वीचा खेळ क्रिकेट आठवलं मला कैलास सर यांना पाहून दोघांना. ही जोडी जुनी जाणती जोडी आहे. आज आरके टीमनं बरेच खेळाडूंची भरती केली आहे. चेतन राऊत, कुमार, A1 चेतन राऊत गोलंदाजी ट्रॅकवर. ऑफ ड्राईव्ह केलं गेलं. मंगेश पाटील आहेत त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण थोडस मंगेश नाही आहेत तिथे. हो, ईश्वर माचे आहेत त्या ठिकाणी. मंगेशच्या इथे ही विकेट घेतली जाईल का? ही विकेट घेतली जाईल.
इथे मात्र ही विकेट, इथे मात्र ही विकेट. एक वेगळी प्लॅनिंग असेल कदाचित गणनीला कारभारी यांची. मला वाटते एक स्फोटक खेळाडू त्यांना खेळपट्टीवर आणायचं आहे. रणजित म्हात्रे किंवा नितेश किणी या दोघांपैकी एका खेळाडूला कदाचित क्रीजवर आणायचं असेल. धावा 12. मी म्हटलं ना की माफ करा 13 धावा झाल्यात. मी म्हटलं ना की ही प्लॅनिंग असेल गणनीला कारभारी यांची प्लॅनिंग असेल. नितेश किणी किंवा रणजित म्हात्रे या दोन खेळाडूंना पुढे आणायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने कैलास सर चेतन राऊतला देखील हेच हवं होतं. चेतन राऊतला एक चांगला खेळाडू क्रीजवर हवा होता. चौदा धावा झाल्यात, 14 झाल्यात. थोडस दिलगिरी व्यक्त करतोय. हो 14 झाले 14. येस सर. मैदानात पाणी घेऊन जायचं एकसरबी खेळाडू टीम हे तुमचं काम आहे. तुमच्या खेळाडूला पाणी हवं आहे कारण ते पाणी घेऊन तुम्हाला जायचं आहे. आम्ही काल देखील म्हटलं होतं की जी टीम बॅटिंग करेल त्या टीमलाच मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे. हा नियम आहे. आग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचा नियम आहे. लक्षात ठेवा. बॅट्समॅन
आतमध्ये जाण्याच्या अगोदर तुमचा दुसरा खेळाडू आतमध्ये यायला हवा, नाहीतरी विकेट आहे. हा नियम लेखी नियम आहे. या कॅप्टनला तो लेखी नियम मी दाखवू शकतोय. राहीला हा प्रकार घडला होता. पेनकरपाडा टीम साक्षीदार आहेत या प्रकाराचे. पेनकरपाडा टीमचे प्रशांत वर्तक, कैलास सर तुम्हाला आठवत नसेल, प्रशांत वर्तक अशाच प्रकारे बॅट्समॅन डगआउटमध्ये गेला होता. त्याच्यानंतर तो डगआउटमध्ये प्रशांत वर्तक मैदानाच्या आतमध्ये उतरला गेला. त्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. त्यावेळेस तो नियम बनवण्यात आला होता की बॅट्समॅन डगआउटमध्ये जाण्याच्या अगोदर दुसरा खेळाडू तुमच्या मैदानाच्या आतमध्ये उतरायला हवा, अन्यथा मात्र तो येणारा खेळाडू असेल तो बाद असेल. आणि हा प्रकार मोरव्याच्या सोबतच झाला होता. मोरवा आणि पेनकरवाडा ही मॅच सुरू होती, मात्र आपण तो नियम बनवला नव्हता. त्यावेळेमध्ये आपण तो नियम बनवला नव्हता. त्यामुळे त्या नियमाला आपण स्थगिती दिली होती आणि ती मॅच सुरू ठेवली होती राईच्या ग्राउंडवर. सांगितलं होतं की ह्या नियमाचा आपण विचार करू. नंतर मात्र त्या नियमाचा विचार केला गेला आणि तो निर्णय जाहीर झाला. चला दुसरा बॅट्समॅन येऊ द्या. दुसरा फलंदाज येऊ द्या प्लीज. नाईलाज आहे, सॉरी. एक्सर बी माफ करा. जो नियम आहे त्या नियमाचं पालन तुम्हाला करावंच लागेल. लेखी नियम आहे. ज्या कोणाला बघायचं असेल तर या, माझ्याकडे नियमावली आहे. चला चला मॅच स्टार्ट करा. हा प्रकार घडला होता मित्रांनो, म्हणून मी तुम्हाला तो क्लिअर केला. नियमावली आहे, या नियमावली वाचा तुम्ही. चला प्लीज प्लीज. हा आंतरराष्ट्रीय नियम देखील हाच आहे. जर खेळाडू बाहेर गेला नसेल, अरे गेल्या वर्षी पण हा नियम बनवला. गेल्या वर्षी, अरे गण्या गेल्या वर्षीच नियम बनवला. अरे तो तेव्हाच नियम बनवला, बोललो ना माईकवर मी. अरे प्लेयरला विचारले.
चला सर्व खेळाडूंनी बाहेर जायचं आहे एक्सर बीच्या, फक्त कर्णधार मध्ये राहणार. सर्व एक्सर बीचे जेवढे खेळाडू मध्ये असतील त्यांनी सर्वांनी बाहेर जायचं आणि तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. लक्षात घ्या, पुढील 2 स्पर्धा बंदी करण्यात येईल तुम्हाला. नंतर पुढचे जे सामने होतील, ज्या संघाला बॅटिंग असेल त्या संघाला आमच्या उजव्या बाजूला येऊन बसायचं आहे कंपल्सरी, कारण कमिटी मेंबर ते स्ट्रॉंग थोडे स्ट्रिक्ट झालेत. चला मॅच स्टार्ट करा. चेंडू टाकून झालेत ते. हा चेंडू काउंट होईल ना का? बॉल काउंट नाहीये, मंडळ म्हणते बॉल काउंट नाहीये. टाइम आउट म्हणून विकेट असेल. आपल्यामध्ये मास्टरमध्ये नियम नाही सर, शिंदे सर, मास्टरमध्ये आपला नियम नाही तो, फक्त एकच चेंडू असेल. धावा झाले त्या 14. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातील फक्त एक चेंडू टाकून झाला आहे. टार्गेट आहे विजयासाठी 34 धावांचं. आता थोडस मंडळ स्ट्रीक होईल. इथे आपण जे पुढची मॅच आहे जुचंद्र आणि मालजेपाडा, ज्या टीमला बॅटिंग असेल त्या टीमनं आमच्या उजव्या बाजूला येऊन कंपल्सरी बसायचंय. कंपल्सरी आमच्या बाजूला येऊन बसायचं आहे ज्या संघाला बॅटिंग असेल. ऑन साइडला चेंडूला ड्राइव्ह केलं जात आहे. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये कुमार चेंडूला फील्ड करतोय. एक धाव तर त्या ठिकाणी कंप्लीट केली. स्ट्राइक एंडला थ्रो. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 15. धावा झाल्या त्या 15. चेतन राऊत षटक क्रमांक 2. चला आरके, तुम्हाला देखील नियतो लागू होतोय. वेळ वाचवा प्लीज, सगळ्या टीमला आम्ही सांगतोय. फुल ऑफ लेंथ ऑफ साइडला चेंडूला पंच केलंय. फिल्डिंग त्या ठिकाणी चुकीची पाहायला मिळते. मिसफील्ड झाली. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आणि या चौकारा मात्र धावसंख्या झाली आहे ती तब्बल 19 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. चांगला चेंडू हाताळला होता. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आपण त्या ठिकाणी नक्कीच शतरक्षक पाहिला होता. विक्रम मिसफील्ड झाली त्या ठिकाणी विक्रम कडून आणि मात्र चेंडू निघून गेला 4 धावांसाठी.
15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडू मध्ये 15 धावांची गरज विजयासाठी. 15 चेंडू आणि 15 धावा. कट करतोय. पॉइंट रिझन मध्ये विक्रमाचा आहे. एकच धाव मिळेल. 14 चेंडू आणि 14 धावांची गरज. आणि क्लीन बॉल. वेगळं डोक्यामध्ये काय ते सुरू होतं. ऑफ साइडला फक्त चेंडूला दिशा द्यायची होती. सिंगल काढायचं होतं. रणजितला स्ट्राईक द्यायची होती. गणनीला कारभारी यांच्या डोक्यामध्ये तो फटका अगोदर मात्र फिट केला असेल. क्लिंग बॉल वेगवान चेंडू हाताळला गेला आणि मात्र या चेंडूनं वेध घेतला तो यष्टीचा. दांडी गोल. गणनीला कारभारी बॅक टू द पॅव्हलियन. आउट. हे बॅटर या ठिकाणी किशोर पाटील येत आहेत. धावा झाल्यात त्या 20. धावा करायच्या 14. चेंडू शिल्लक आहेत 13. असतील. किशोर पाटील यांच्यासाठी कैलाची मात्री यांच्याकडून हे पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. षटकार मारा आणि 500 रुपये हे कॅश प्राइज घ्या. धावा 20. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. धावा झाल्यात एकसर बी या टीमच्या. 4 बाद 20 धावा. येणारे चेंडू 12 आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 14. 12 चेंडू 14 धावा. रमाकांत मोहीर नक्की कुठे आलेत तुम्ही क्रिकेट खेळायला? मला वाटलं कुठे बीचवर फिरायला आहेत का गोव्याच्या वगैरे. काल पण आरामशीर आले, आज पण आरामशीर मस्त मदत काही नाही. चला लगेच मॅच स्टार्ट करा. मंगेश पाटील येत आहेत. षटक क्रमांक 3. काल भरपूर रमाकांत भोईर एक व्हायरल झाला व्हिडिओ. काल भरपूर तुम्ही डान्स केला म्हणे. एक व्हिडिओ व्हायरल झाला. मीराने भरपूर डान्स केले काल. रमाकांत भोईर भरपूर नाचले काल. राजा खरा आहे ना? 100% खरा आहे. चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. प्रत्येक डॉट चेंडू टेन्शन वाढेल. इथे जर चेंडू आणि धावा याच्यामधलं समीकरण जर मोठ्या प्रमाणात दिसायला लागलं तर मात्र एक मोठा फटका खेळावा लागेल. सध्याच्या घडीला मात्र काय स्थिती आपण पाहूया. धावा 20. धावा अजूनही करायच्या आहेत त्या 14. चेंडू शिल्लक आहेत त्या 11. 11 चेंडू 14 धावांची गरज विजयासाठी एकसर बी या टीमला. फुल ऑफ लाईन ऑफ साइडला चेंडूला खेळला जात आहे. ईश्वर माची कोण आहेत? ईश्वर आहेत का? ईश्वर माचे आहेत त्या ठिकाणी आणि चेतन आहेत वापर त्या ठिकाणी. किशोर पाटील या ठिकाणी बाद झाले. चिंता वाढली होती कैलास मात्रे यांची की माझे 500 रुपये जातील की काय, मात्र ते 500 रुपये वाचलेत. किशोर पाटील बाद होत आहेत. धावसंख्या झाल्या फलकावर ती म्हणजे 21. 13 धावांची गरज अजूनही आहे. आणि त्या पाईपाचा तुम्ही चांगला वापर केलाय. काल देखील त्या पाईपाचा चांगला वापर केला होता. आज देखील त्या पाईपाचा चांगला वापर एकसरी संघ करतोय. धन्यवाद.
ऑन साईडला फटका चांगला आहे. मागे मेघनाथ मात्र आहेत प्रोडक्शनसाठी डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव, अचूक थ्रो आणि रणजितला पूर्ण कल्पना आहे की चेंडू कोणाकडे गेला होता. ज्याचा ॲक्युरेट थ्रो आहे तो म्हणजेच मेघनाथ मात्रे. हा बघा तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट मध्ये मंडप पाहू शकाल. एक्सरेचा मंडप तुम्ही पाहा. खास घरून त्याने तो मंडप आणलाय. एक्सर गावावरून तो आणलाय. दावा झालेला आहे त्या 22 10 चेंडू आणि माफ करा 9 चेंडू माफ करा 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. डॉट बॉल रणजित मात्रे नॉन स्ट्राईक एंडला. धर्मेंद्र स्ट्राईक एंडवर. हा चेंडू येतोय डॉट. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. 8 चेंडू आणि 12 धावा. आणखीन एक डॉट चेंडू. कदाचित रणजित हाच विचार करत असेल तुम्ही सिंगल का घेतला. डबल साठी मी प्रयत्न करायला हवे होते, कारण जर रणजित मात्र स्ट्राईक एंडवर असले असते तर कदाचित 2 चेंडू डॉट जाऊ शकले नसते. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. धर्मेंद्र स्ट्राईक एंडवर. 2 षटके हाताळली गेली. चेतन राऊत आणि मंगेश पाटील नक्कीच कौतुकास्पद आहेत, कारण या 2 षटकांमध्ये मात्र तो फरक जाणवला. स्ट्रेट बॅट फटका. प्रशांत आहे त्या ठिकाणी. एकदा मिळेल डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला जातोय. एकच जा मिळेल. पुन्हा एकदा रणजित नॉन स्ट्राईक एंड वर येईल. इथे स्ट्राईक रणजित कडे असणं एक्सर बी टीम साठी गरजेचं आहे. काय प्लॅनिंग खेळलं गेलं. सिंगल या ठिकाणी कंप्लीट झाला. धाव संख्या झाली आहे ती तब्बल 23. 11 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 6. अनिल पाटील M2 केक शॉपचे प्रोप्रायटर यांना तब्बल 12 धावा कुठल्या गेल्या. त्यानंतर चेतन राऊत 8 धावा चेतनच्या त्या षटकामध्ये आणि मंगेश पाटील यांचं षटक. निव्वळ 3 धावेचं षटक हे मंगेश पाटील यांचं हाताळलं गेलं. त्याच्यामुळे इथे एक लक्ष सगळ्यांचं असेल तर रणजित मात्रे यांच्यावर. रणजित मात्रे यांना स्ट्राईक जर आली तर कदाचित या मॅचचा रिझल्ट वेगळा येऊ शकेल, कारण हा एक खेळाडू कॅपेबल खेळाडू आहे मोठे फटके खेळण्यामध्ये. चला नेक्स्ट मॅच. रेडी राहा. जुचंद्र आणि मालजेपाडा. बॅटिंग मालजेपाडा या टीमची आहे. मालजेपाडा टीम कुठे आहात तुम्ही? चला आमच्या उजव्या बाजूला येऊन बसा. प्रसन्न भोईर आपल्या संपूर्ण संघाला घेऊन आपण आमच्या बरोबर उजव्या बाजूला जवळ आहे आमच्या. तिथून तुम्ही उतरू शकत नाही. इथे खुर्च्या लावतो या. क्या बात आहे. कैलास सर आपल्यासाठी गिफ्ट आलं. धन्यवाद राज पाटील. आमच्यासाठी गिफ्ट आल्याबद्दल धन्यवाद राज पाटील. 11 धावा करायचे आहेत. 6 चेंडू 11 धावा. विकेट क्लिअर करतोय पुन्हा एकदा. 7 विकेट मोरव्याच्या आहेत आणि एक्सर बीच्या 5 विकेट आहेत. मोरवा 7 विकेट, एक्सर बीच्या 5 विकेट. 6 चेंडू 11 धावांची गरज. बॅटची एज लागली गेली. ही रणनीती आखणं गरजेचं आहे. एक गेम प्लॅनिंग करणं गरजेचं आहे, कारण क्रिकेट फक्त बॅट आणि बॉल न खेळलं जात नाहीये. तर कुठेतरी या क्रिकेटमध्ये मनोज डोक्याचा वापर देखील करावा लागतो आणि तो जर तुम्ही योग्य वेळेस केला तर नक्कीच तुमच्या संघाला तुम्ही विजयी देखील मिळवून देऊ शकता. त्यासाठी म्हटलं ना की ते शेवटचे चेंडू नवीन खेळाडू धर्मेंद्र आला होता. त्यानंतर आलेले ते डॉट बॉल. रणजितला मात्र नॉन स्ट्राईक एंडवर राहावं लागलं. इथून मात्र हे समीकरण सगळं बदललं गेलं. आता रणजित मात्र स्ट्राईक एंडवर आहे आणि हवेनं देखील आपला जो वेग आहे तो चेंज केलाय. दिशा चेंज केली आहे. मग अशा आपण पाहिलं तर डावखुऱ्या खेळाडूसाठी हवेचा तो वेग पाहिला होता. शॉर्ट बॉल. सर्वात मोठी चुकी. यावेळेस याच मोठ्या फटक्यांची गरज आहे खास करून एक्सर बी या टीमला. या शॉर्ट बॉलचा पुरेपूर फायदा. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 28.
मैदान रिकामी करा. चला चला मैदान रिकामी करायचं आहे लगेच. जुचंद्र टीम जुचंद्र मैदानाचा ताबा घ्या. चितू मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि प्लीज पंच पाठवा. आर के मोरवा आणि एक्सर बी गंग्या आहे आमचा. आर के मोरवा तुम्हाला बाउंड्री लाईन सांभाळायची आहे. आर के मोरवा तुम्हाला बाउंड्री लाईन सांभाळायची आहे आणि एक्सर बी तुम्हाला पंच पाठवायचं आहे. आणि किशोर पाटील आपण या इकडे आपलं पारितोषिक घेऊन जा. चला शतरक्षण लावून घ्या. आणि एक्सर बी टीम कॅप्टन नितेश किणी आपण एक पंच स्क्वेअरला एक पंच पाठवून द्यायचा आहे. आणि आर के मोरवा तुम्हाला बाउंड्री लाईन सांभाळायची आहे. आर के मोरवा. किशोर पाटील या 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कैलास मात्रे यांच्याकडून विथ जीएसटी कट करून विथ जीएसटी कट करून आहे. 500 रुपये आहेत नाही जीएसटी कट करून द्यायचे आहेत. 18% जीएसटी कापली जाईल. किशोर पाटील बघा ना बरोबर 18% जीएसटी कापावी लागेल. आणि दुसरं काय ते राज पाटीलने कबूल केलंय ते राज पाटील कडून घ्या. आम्ही कशाला बोलू. आमचा काय फायदा. आमचा काय फायदा. तुमचं बोट आहे तुम्ही बोट ठेवाल ते मिळेल तुम्हाला. चला फील्ड लावून घ्या. बॅटर जाऊ द्या. माझ्याकडे टीम बॅट्समॅन जाऊ द्या. दोन्ही कॅप घेऊन जा. कारभारी साहेबांना देखील कॅप द्या. ठीक आहे. मग म्हणजे चला चला जुचंद्र लवकर शतरक्षण लावून घ्या. बॅट्समॅन उतरलेत त्या ठिकाणी मात्र अजूनही फील्ड लागली नाही जुचंद्र टीमची. चला जिंकलेल्या टीमचं अभिनंदन. एक्सर बी टीम अभिनंदन. आणि हाडलक आर के मोरवा मात्र नाराज होऊ नका. अजून एक स्पर्धा आपल्याला अजूनही खेळायची आहे आर के मोरवा. त्याच्यामुळे त्या स्पर्धेमध्ये नक्कीच आपली चांगली कामगिरी होईल. हे आम्हाला गिफ्ट आलेत राज पाटील शाखा प्रमुख मोरधा यांच्याकडून. आणि कैलास मात्र त्यांचे फोटो काढतायत. स्ट्राईक एंडला किशोर मात्रे. नॉन स्ट्राईकला आपण त्या ठिकाणी पाहतो विनायक या खेळाडूला पाहतोय. मालजीपडा या टीमचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर प्रभाकर. जो संघ